नमस्कार, मी नामदेव संतोष पवार, पत्रकार या क्षेत्रात कार्यरत असून माझा स्वतःचा बळीराजा हा न्यूज यूट्यूब चॅनल आहे. आज शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगलं मक्याचं वाण न्यूजी सीड्स यांनी तयार केलेलं आहे. आज दैवाळ येथील प्रगतशील शेतकरी त्र्यंबक रमण पवार यांच्या शेतात त्यांनी कॅप्सूल या मका पिकाची लागवड केलेली आहे आणि आज तेथे मका पीक पाहणीसाठी कार्यक्रम कंपनीने आयोजित केलेला होता. अतिशय सुंदर आणि देखणं पीक त्यांनी आत्मसात केलेलं आहे. इथं जवळपास 100 ते 150 शेतकऱ्यांनी भेट दिली आणि आपण बघू शकता अतिशय सुंदर असं मक्याचं पीक त्यांनी घेतलेलं आहे. कॅप्सूल हे पीक आपण बघू शकता कणीस अतिशय सुंदर सुरुवातीला टोकापासून तर खालीपर्यंत दाना आहे आणि आपण बघू शकता अतिशय गडद नारंगी रंग कलर आहे. त्यामुळे त्याचं उत्पादन भाव चांगला मिळतो मार्केटमध्ये आणि आपण बघू शकता कॅप्सूल या वाणाच्या कणसाची बिट्टी अतिशय बारीक असल्यामुळे दाना हा टोकदार म्हणजे कॅप्सूल आपण जी गोळी बघतो ना त्या पद्धतीचाच दाना तयार होतो या कणसात आणि वरतीपर्यंत दाना असतो. कॅप्सूल या वाणामध्ये आपण मका बघू शकता की वरतीपर्यंत त्याचं कवर बंद असल्यामुळे पावसाचं जे पाणी असतं ते कणसामध्ये जात नाही. तुम्ही मका काढणी झाल्यानंतर तो सरीतही पडला आणि पाण्यातही भिजला तरी पण त्याच्यात आतमध्ये पाणी जात नाही. त्याच्यामुळे दाण्याचं नुकसान होत नाही आणि त्यामध्ये जी आळी असते किंवा कीटक असतात ते मध्ये जात नाही. त्याच्यामुळे कुठलाही दाण्यामध्ये नुकसान होत नाही. आपण बघू शकता कॅप्सूल या वाणामध्ये त्याची जी वाढ आहे ती मध्यम स्वरूपाची झालेली आहे आणि आत्ता ह्या क्षणाला मका काढणीला आलेला आहे तरी सुद्धा तो पूर्ण चारा वरतीपर्यंत हिरवा आहे. म्हणजे गुरांना खाण्यासाठी अगदी व्यवस्थित असं चाऱ्याचं नियोजन सुद्धा या कॅप्सूल या पिकांमध्ये आपण उत्पन्नातही वाढ घेऊ शकतो आणि शेवटपर्यंत आपल्याला गुरांना चाराही व्यवस्थित चांगला मिळू शकतो.